स्वामी विवेकानंद एक दिवस आपल्या पाळीव श्वानासोबत आश्रमाच्या आजूबाजूच्या क्षेत्रात फिरत होते. त्यावेळी एक युवक त्यांच्या समोर आला. युवकाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर थकवा आणि निराश स्पष्टपणे दिसत होती. स्वामी विवेकानंद यांनी त्याला थांबवून विचारले, "काय झालं रे, तू इतका व्यथित का दिसतोय?" युवकाने उत्तर दिले, "स्वामीजी, मी खूप शिकलो आहे, परंतु काही केल्या मला यश मिळत नाही. कित्येक उपाय केले, अनेक मार्गांनी प्रयत्न केले, पण माझ्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. मला दारोदार भटकायला लागत आहे. मी इतरांच्या मागे चालताना खूप थकून जातो. कृपया मला मार्गदर्शन करा. मला काय करायला लागेल?" स्वामी विवेकानंदांनी त्याचे शांतपणे ऐकले आणि सांगितले, "तू माझ्या श्वानाला थोडा वेळ फिरून आण." युवक थोडा गोंधळला. "स्वामीजी, मी तुमच्याकडे माझी व्यथा घेऊन आलो आहे आणि मार्गदर्शन मागत आहे, आणि तुम्ही मला श्वानाला फिरून आणायला सांगत आहात." तरी श्वानाला घेऊन बाहेर फिरायला घेऊन गेला. 1 तासाभराने तो युवक श्वानासोबत परत आला आणि स्वामी विवेकानंद यांना तो ताजातवाना दिसत होता. मात्र श्वान चांगलाच थकलेला दिसत होता. स्वामी विवेकानंद यांनी त्याला विचारले, "तू इतका वेळ फिरूनही ताजातवाना दिसतोस आणि श्वान दमला आहे, याचं कारण काय?" युवकाने ताबडतोब उत्तर दिले, "स्वामीजी, मी श्वानाच्या मागे धावत होतो. तो श्वान इथे तिथे भटकत होता. तो कधी भुंकत होता. मी त्याच्या मागे धावत राहिलो, त्याच्यावर लक्ष ठेवून राहिलो, त्यामुळे तो थकलाय." स्वामी विवेकानंद हसत त्याला म्हणाले, "हेच आहे तुझं उत्तर. तू इतरांच्या मागे धावून भटकून थकला. तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. योग्य मार्गाने त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. यश मिळवण्यासाठी तुझं उद्दिष्ट स्पष्ट असायला हवं. तू तुझ्या ध्येयावर ठाम राहिलास तर तुला यश नक्कीच मिळेल." युवकाच्या चेहऱ्यावर एक नवा विश्वास आणि आनंद दिसू लागला. त्याला समजले की त्याला यश मिळवण्यासाठी केवळ दुसऱ्याच्या मार्गावर धावणे आवश्यक नाही, तर त्याला स्वतःचा मार्ग आणि ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. स्वामी विवेकानंद यांच्या शब्दांनी त्याला जीवनाचा नवीन दृष्टिकोन सापडला. तो युवक खूप उत्साही झाला आणि स्वामी विवेकानंद यांचे आभार मानत आश्रमातून बाहेर गेला.